नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहत आहात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा कायापालटच झाला. म्हणजे राजकीय गणिते तर फार बदलूनच गेली हो. इतके वर्ष या जिल्ह्यावर, या शहरावर निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या शिवसेनेला पुरते नामोहरम करीत संभाजीनगर पूर्वचे आमदार, कॅबिनेट मंत्री, भारतीय जनता पक्षाचे अतुल सावे यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने अक्षरशः एक इतिहास घडवला आहे. म्हणजे काय तर औरंगाबाद शहरात औरंगाबाद शहरात 1988 पासून शिवसेनेची एक हाती सत्ता होती. 30-35 वर्ष चंद्रकांत खैरेच या जिल्ह्याचे सर्वेसर्वा होते. 2019 मध्ये चंद्रकांत खैरे यांचा घरभेदींनीच खासदारकीमध्ये पराभव केला आणि शिवसेनेचं वर्चस्व कमी होत गेलं. जिल्ह्याच्या राजकारणावरची जी पकड होती ती सैल होत गेली. 2024ला म्हणजे आता मागच्या वेळेससुद्धा खैरेंनी अट्टहासाने पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली. पुन्हा त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळे संघटनेला फार मोठी किंमत मोजावी लागली. म्हणजे किंमत अशी मोजावी लागली की पूर्ण त्यांचं वर्चस्वच संघटनेचं कमी झालं. जिल्ह्यातून जे एक प्रकारचा आदर होता, भीती होता की शिवसेना हरू शकत नाही, हे सगळं संपलं आणि त्यांचं नेतृत्व संपलं आणि अंबादास दानवे यांचं नेतृत्व उदयाला आलं. पण अंबादास दानवेंच्या नेतृत्वाला म्हणजे जशी खैरेंचं नेतृत्व जनतेपर्यंत झिरपलेलं होतं, तसं अंबादास दानवे यांना काही जनतेपर्यंत त्यांचं नेतृत्व कधी झिरपलंच नाही, वरचं राहिलं. त्यामुळे त्याचं काही फारसा असा राजकारणावर त्याचं वर्चस्व राहिलं नाही. त्यानंतर म्हणजे मूळ जी शिवसेना होती, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी 88ला संभाजीनगरमध्ये फार मोठा त्यांनी विजय मिळवला होता, ती या शिवसेनेचे 2 तुकडे झाले. म्हणजे एक उभाठा आणि एक आपली एकनाथराव शिंदेंची शिवसेना, त्याचा शिवसेना आणि उभाठा. त्याच्यामुळे तर खूपच सगळं वातावरण सगळं बदलून गेलं. आता इथं जे संभाजीनगरचे जे सगळे आमदार होते, म्हणजे पैठणचे संदीपान भुमरे म्हणा किंवा आपले प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, हे तिघं जे आमदार होते हे सगळे शिंदेंबरोबर गेले. त्यामुळे उभाठा अक्षरशः उघडा पडला. आणि त्यातच जे आपले हे होते अंबादास दानवे जे नेते, त्यांचं नेतृत्व खाली गेलंच नव्हतं. त्यांच्याविषयी कोणाला आपुलकी म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये वगैरे अशी काहीच नव्हती. त्यामुळेच त्यांचं जे वर्चस्व होतं ते फार म्हणजे संपुष्टात आलं होतं. बरं शिंदेंच्या शिवसेनेनी एक संघ शिवसेना होती तेव्हा जे काही यांचं वर्चस्व होतं त्याचा पुरेपूर लाभ हा शिंदेंच्या शिवसेनेने उचलला. म्हणजे कसं किंवा खरं तर शिंदेंची शिवसेना जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्यांचं खाली म्हणजे मुख्य म्हणजे 2000 नंतर समजा 2000 नंतर शिवसेनेनेच आपल्या संघटनेकडे काही पाहिलं नाही. त्यांचे अनेक ठिकाणी त्यांचे शाखाप्रमुख नव्हते, ही परिस्थिती आहे. आणि अशा वेळेस शिंदेंची जेव्हा वेगळं त्यांनी हे केलं, आपलं गट निर्माण केला किंवा आपला पक्ष त्यांनी शिवसेनेतून ते बाजूला झाले, तेव्हा त्यांनी भाजपवर युती करताना मात्र आमचं वर्चस्व होतं या मतदारसंघात, या मतदारसंघ आमचा होता, तो मतदारसंघ आमचा होता असं म्हणून त्यांनी मतदारसंघ आपल्याकडे घेतले. पण खरी म्हणजे तिथं त्यांची शक्ती नव्हती, तिथं शक्ती होती भाजपची. कारण भाजप अतिशय त्यांनी व्यवस्थितपणे 10-15 वर्ष काम करून ते शिवसेनेचे शहरामध्ये जवळपास त्यांनी शिवसेनेला म्हणजे बरोबर आले होते. ते म्हणजे यांचे काहीतरी 26 होते आणि यांचे 24 होते शेवटच्या निवडणुकीमध्ये, 2015च्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या. म्हणजे अशी परिस्थिती होती. म्हणजे त्यांनी अगदीशय शांतपणे हे सुरू केलं होतं. पण काय झालं, युतीमध्ये त्यांना ते जागा शिंदेंना सोडावं लागल्या. काम आमचं आणि फायदा शिंदेंच्या शिवसेनेला, हे एक सल त्यांच्या फार दिवसापासून मनामध्ये होती. आणि त्याच याचं किंवा आता काय झालं तरी आता युती तर करायची नाहीच असं त्यांच्या डोक्यात होतं. म्हणजे विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या
जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा खरोखर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये खूप नाराजी होती. म्हणजे अशी वेगळीच भावना निर्माण होती. म्हणजे खरं आणि ती परिस्थिती खरी होती की म्हणजे संदीपान भुमरे हे पैठणच्या बाहेर खरंच कोणाला माहीत नव्हतं, पण ते चांगल्या मतांनी निवडून आले. त्याला कारण म्हणजे युतीमधले उमेदवार असल्यामुळे. आणि ही जी सल आहे ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये होती. आता त्यामुळे त्यांनी काय केलं की याच्यापासून धडा घेतला. जेव्हा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या 2025च्या आसपास जेव्हा सुरू झाल्या, पुन्हा ते युतीचं वगैरे हे सुरू झालं. पण तेव्हाच म्हणजे एकतर 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून अतुल सावेसारखा एक चांगला हरहुन्नरी आणि एक कार्यकर्त्यांना सांभाळणारा, संघटना बांधणारा, एक दूरदृष्टी असलेला किंवा विकासाची एक दृष्टी असलेला असा एक आमदार भेटला. आणि म्हणजे 2019-2024 म्हणजे त्यांची तिसरी टर्म आहे. म्हणजे पहिल्या 2 टर्मला त्यांनी अगदी अंदाज घेतला व्यवस्थित. म्हणजे संदीपान भुमरे कुणाला माहीत नव्हते, पण ते खासदार झाले. त्यांचे यात योगदान काय तर अगदी खरोखर शून्य. शिंदे गटाचा प्रचंड फायदा आला. ही सल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यात होती आणि त्यापासून धडा घेऊन अतुल सावे यांच्या जबरदस्त आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फार मोठी बाजी मारली असल्याचे चित्र आहे. आता हे अतुल सावे हे जे रत्न आहे हे भाजपच्या हाती कसे लागले हा पण एक गमतीदार म्हणजे विषय आहे. म्हणजे त्यांचे वडील मोरेश्वर सावे, हे मोरेश्वर सावे हे एक प्रतिष्ठित व्यक्ती होते, एक उद्योगपती होते आणि ते शिवसेनेचे पहिले महापौर, ते शिवसेनेचे पहिले खासदार. 1995मध्ये त्यांचं आणि खैरेंचं काय बिनसलं. म्हणजे ते काका पुतणे होते त्यात राजकारणामध्ये, पण ते म्हणजे सावेंनीच खैरेंना राजकारणात मोठं केलं. पण ते होत असतं असं राजकारणामध्ये. तर त्यांच्या आपसापसामध्ये जे मतभेद निर्माण झाले आणि त्याची परिणिती म्हणून मोरेश्वर सावे शिवसेनेपासून वेगळे झाले. आणि त्यानंतर अतुल सावे भाजपमध्ये गेले. नंतर त्यांनी शहर प्रमुख म्हणून खूप काम केलं. आता त्यांच्या डोक्यामध्ये होतं की शिवसेनेची बांधणी कशी होती, शाखा प्रमुख वगैरे जे होती त्याप्रमाणे त्यांनी मग काय केलं की पहिलं म्हणजे संघटना बांधणीवर काम केलं. त्यानंतर जेव्हा ते शहर प्रमुख झाले, पदाधिकारी झाले, तर त्यांनी संघटना बांधणीवर काम केलं. संघटना बांधली व्यवस्थित आणि त्यानंतर अनेक दुसऱ्या त्यांच्या परिवाराच्या ज्या अनेक संस्था आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. आणि जेव्हा त्यांना पक्षाला असं वाटलं की यांना चान्स द्यायला हरकत नाही, तर 2014मध्ये त्यांना संभाजीनगर पूर्व, म्हणजे तेव्हा औरंगाबाद पूर्व होतं, तर संभाजीनगर पूर्वमध्ये पहिल्यांदा त्यांना चान्स दिला. म्हणजे त्यांच्यासमोर राजेंद्र दर्डासारखं पेपर किंग होते. आणि अतिशय अतिटतीची ती पहिली निवडणूक होती आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लढत देऊन ती निवडणूक जिंकली. आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे पाहिलं नाही. 2014, 2019 आणि आता 2024 हॅट्रिक त्यांनी विधानसभेच्या विजयाची केली. आता या दरम्यानच्या काळामध्ये काय आलं की त्यांनी एक स्वतःच्या नेतृत्वाची एक हळूहळू ओळख निर्माण करत गेले ते शहरामध्ये. आधी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर पूर्वमध्ये त्यांनी सगळं हे केलं. म्हणजे जे कार्यकर्ते कोणत्या पक्षातले चांगले कार्यकर्ते कोण आहे, चांगलं इकडचं कोण आहे, हे सगळ्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं. एक तर भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यांना त्यांनी, म्हणजे आता हे नाव बरेच देता येईल, नाव घेणं योग्य नाही, पण असे सगळे ज्या पक्षामध्ये चांगले होते, थोडे बाजूला पडलेले होते, त्यांना आपल्या पक्षात घेतलं. आणि मतदारसंघामध्ये कायम त्यांनी हे ठेवलं, संपर्क कायम ठेवला. त्यांची संपर्क यंत्रणा इतकी चांगली होती की बस की प्रत्येक याच्यामध्ये कोणी काही झालं, काही प्रॉब्लेम निर्माण झाले कुठे आपल्या मतदारसंघात, तर ते तिथं पोहोचतात.
कुठलीही पाण्याची समस्या असो, कशाची समस्या असो, म्हणजे ते काही म्हणजे हे नगरपालिकेच्या समस्या आहेत, तसे महानगरपालिकेच्या समस्या आहे, पण त्या समस्येसाठी सुद्धा त्यांनी कधी मागे पुढे पाहिलं नाही. त्यांच्या नजरेत कोणी आणून दिलं तर ते त्याच्यासाठी धावून गेलेले. त्यामुळे त्यांचे एक सोबर, एक शांत, एक काम करणारा, विकासाचा हे असणारा नेता, म्हणजे चीप नाही, अतिशय आणि त्यांचे एक तर म्हणजे मोरेश्वर साहेबांची, त्यांच्या वडिलांची एक प्रतिमाही तशी होती. त्याचाही त्यांना एक लाभ झाला. तर त्यांनी गेली 8-10 वर्ष, पहिले जे 8-10 वर्ष झाले, म्हणजे ते मध्ये राज्यमंत्री झाले होते, उद्योग राज्यमंत्री होते. उद्योग राज्यमंत्री असतानाही त्यांनी मागच्या टर्ममध्ये त्यांनी खूप इथं औद्योगिक विकास करायचा प्रयत्न केला. आताही त्यांनी खूप मोठे फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या नादे म्हणजे मागे लागून अनेक आपले चांगले मोठे उद्योग आपल्या शहरामध्ये आणलेले आहेत. हळूहळू त्यांचं स्वतंत्र एक व्यक्तिमत्व निर्माण झालं. आणि तेव्हा हरिभाऊ बागडे सिनियर होते, मोठे नेते होते. तर त्यांना टाळून काही गोष्टी करतात, म्हणजे त्यांना टाळून काही तुम्हाला राजकारण करतात येणं शक्य नव्हतं. आणि यावेळेस हरिभाऊ बागडे यांना राज्यपाल म्हणून त्यांना राजस्थानमध्ये गेल्यामुळे आता यांचं नेतृत्व बहरू लागलेलं आहे. म्हणजे पूर्वी स्थानिकचे जे राजकारण होतं, त्या स्थानिक राजकारणामध्ये बागड्यांचं वर्चस्व असणारच, म्हणजे ते सिनियरचं होते ना, अगदी पार 85 पासून ते आमदार होते संभाजीनगर पूर्वचे, म्हणजे ग्रामीणचे. तर अशी परिस्थिती होती. आणि मग हळूहळू यांनी सगळं राजकीय सगळं गणितं पाहिले अतुल सावेंनी. आणि मग यावेळेस त्यांनी असं ठरवलं की काही झालं, हे त्यांच्याही डोक्यात होतं आणि सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही लक्षात होतं की बा हे जे विजयी झाले यांचे, त्याच्यामध्ये काही शिवसेनेचं काहीच नाही योगदान. आपल्या मतदारांनी यांना विजयी केलेलं आहे, मग आपणच का याचा फायदा घ्यायचा नाही, आपणच का मोठं व्हायचं नाही, असं त्यांनी ठरवलं. आणि जेव्हा मग मागच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये जेव्हा महानगरपालिका निवडणूक लागल्या, तेव्हा त्यांनी बरोबर अगदी व्यवस्थित गणित करून काय करावं लागेल, कुठेला म्हणजे प्रभागमध्ये होती निवडणूक, तर त्या कोणत्या प्रभागात कोणाला टाकलं तर कसं होईल, हे सगळं व्यवस्थित गणित करून हिशोब करून अतिशय शांतपणे राजकारण केलं. आणि त्यांना प्रचंड यश मिळालं. म्हणजे पहिल्यांदाच एक हाती सत्ता त्यांची आली. 57 नगरसेवक त्यांचे झाले. म्हणजे 1988ला 0 होतं, एकही नगरसेवक त्यांचा नव्हता. आणि 2025मध्ये एक हाती त्यांनी सत्ता आणली. तर ही किमया अतुल सावे यांनी अतिशय म्हणजे पूर्ण विश्वासाने त्यांनी नेतृत्वाला सांगितलं की बा, म्हणजे मला चांगलं आठवतं की त्यांच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यांच्या विभागीय कार्यालयाचं जेव्हा उद्घाटन झालं होतं, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच असं त्यांनी एक संदेश दिला होता की बा आपल्याला स्वातंत्र्य लढायचं. आणि ते स्वातंत्र्य लढून ती रिस्क होती एक, पण त्यांनी ती रिस्क घेतली आणि अतिशय यशस्वीपणे ते महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतली. महानगरपालिका ताब्यात घेतल्यानंतर त्यांना उत्साह साहजिकच आहे, पूर्ण पक्षामध्ये एक नवीन नेतृत्व पुढे उभं राहत आहे म्हटल्यावर उत्साह येणारच. आणि मग त्याचा त्यांनी जिल्हा परिषदमध्ये उपयोग हे केला. आता जिल्हा परिषदमध्ये यावेळेस त्यांचे 23 आले. म्हणजे खरं सांगायचं तर 2017ला सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये यांचे जास्त सदस्य होते भारतीय जनता पार्टीचे. पण तेव्हा काय झालं की तेव्हा आपले अब्दुल सत्तार आहे सिल्लोडचे आमदार आणि शिवसेनेचे नेते, तेव्हा ते काय शेतकी मंत्री होते वाटतं, कृषी मंत्री होते तेव्हा ते. तर तेव्हा त्यांनी काय केलं, ऐनवेळेस काँग्रेसची साथ घेतली आणि भाजपला रोखलं जिल्हा परिषदेमध्ये. यावेळेस मात्र त्यांना अतुल सावे यांनी सगळं ते मागचं सगळं लक्षात घेतलं आणि व्यवस्थित चितपट केलं. म्हणजे कधी नव्हते, म्हणजे एवढं सगळं मिंदे गद्दार सगळं महत असताना संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आली. कशासाठी की भाजपला रोखण्यासाठी. पण तरीसुद्धा ते रोखू शकले नाही. म्हणजे त्यांनी आपले सगळे जे सदस्य होते त्यांचे 30 सदस्य होते, 21 आणि 9, 21 शिवसेनेचे आणि उभाठाचे 9. तर असे त्यांनी एकत्रित पाठवले होते. पण तरीसुद्धा
बाकीचे उर्वरित जे आहेत त्यांना बरोबर आपल्या बरोबर घेऊन बरोबर ते सगळे व्यवस्थित सेटिंग करून अतुल सावे यांनी विजय खेचून आणला जिल्हा परिषदेमध्ये असं म्हणा. म्हणजे तुमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजे अविनाश पाटील गलांडे हे अध्यक्ष आणि जितेंद्र जयस्वाल उपाध्यक्ष यांना त्यांनी अगदी व्यवस्थित निवडून आणलं. आणि गंमत म्हणजे यांच्या जे उबाठाचे जे नेते आहे अंबादास दानवे यांनी निवडणुकीच्या आधीच हार मान्य केली. म्हणजे त्यांनी त्या निवडणुकीमधूनच माघार घेतली. त्यांनी विपत जारी केला की आपल्याला निवडणुकीत भाग घ्यायचा नाही म्हणून. तर हे जी आहे राजकारणाच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही फार मोठी गोष्ट आहे. हे आज जरी अशी वरची वाटली तरी हे उद्याचा याच्यामध्ये खूप शहराचं या भवितव्य दडलेलं आहे. म्हणजे उद्याची एक फार मोठी क्रांती उद्या येणाऱ्या काळामध्ये होऊ शकेल राजकारणाच्या संदर्भात म्हणतो मी. म्हणजे कसं की आता शहरामध्ये 3 मतदारसंघ आहेत. हे संभाजीनगर पूर्व, संभाजीनगर मध्य आणि संभाजीनगर पश्चिम. आज फक्त एक अतुल सावे यांचा जो संभाजीनगर मध्य पूर्व आहे हा भाजपकडे आहे. मध्य प्रदीप जयस्वाल आणि पश्चिम जो आहे ते संजय शिरसाट हे शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्याकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सिग्नल आहे. म्हणजे हे त्यांना धोक्याची घंटी आहे शिवसेनेच्या शिंदे गटासाठी. शिवसेना शिंदे गटासाठी हे धोक्याची घंटी असं म्हणावं लागेल. आणि आता हा जो आत्मविश्वास मिळालेला आहे आणि खरंच आहे की जो आत्मविश्वास यांनी म्हणजे राजकारणाच्या दृष्टीनं ही सुनामी मानावं लागेल. म्हणजे अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली ही भाजपची सुनामी मानावं लागेल. एवढं याचं मोठं महत्त्व आहे या निवडणुकीचं, या स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं जे आता झालं आहे ते. हा विजय फार मोठा आहे. हा विजय उद्या सगळं राजकीय गणित बदलून टाकणारा विजय आहे. म्हणजे मी जे म्हणतो की या जिल्ह्याचं आणि विशेष म्हणजे कसं होतं की संभाजीनगर हे मराठवाड्याची राजधानी मानली जाते. इथं जे काही होतं ते सगळं मराठवाड्यामध्ये नंतर पेरलं जातं. म्हणजे मराठवाड्यात उगवतं, इथं पेरलं जातं आणि मराठवाड्यात उगवतं असं म्हणतात. म्हणजे शिवसेनेची सुद्धा जर विचार केला तर शिवसेना संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा आली 85मध्ये आणि नंतर सगळे मराठवाड्याभर पसरले. भारतीय जनता पक्षाने जे काही यश मिळवलेलं आहे, हा ज्या पद्धतीने मिळवलेलं आहे, अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली जी सुनामी आलेली आहे, तर ही सुनामी मराठवाड्यात कहर करेल अशी शक्यता आहे. म्हणजे मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तूर्त एवढेच. धन्यवाद.